नोव्हेंबरला गुरु हे वक्री होत आहेत, ते पुन्हा मिथुन राशीमध्ये जात आहेत. त्यामुळे 24 दिवस हे कर्क राशीमध्ये असतील आणि बाकीचे 100 दिवस आहेत ते मिथुन राशीमध्ये असतात. कसा जाणार आहे तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जातील, कारण केंद्र घर हे 10वं घर आहे त्यामुळे आणि 9वं घर हे लक्ष्मी स्थानाचं आहे. त्यामुळे तुळा राशीच्या लोकांसाठी चांगल्याच गोष्टी होतील. पण एक लक्षात ठेवा की गुरुला सन्मान करणे, सत्य बोलणे, कामाकडे लक्ष देणे, कामाचा ताण थोडासा वाढेल पण कामाकडे लक्ष देणं, काम नीट व्यवस्थित करणे, या सगळ्या गोष्टीवर तुमचा भर असला पाहिजे. तुम्ही जेवढा सन्मान द्याल, जेवढ्या गोष्टी कराल त्यासाठी तुम्हाला चांगलाच गुरु परिणाम देईल. तुमचे जे सिनियर असेल त्यांचं लक्ष तुमच्यावर असेल, त्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होतील आणि त्यामुळे तुम्हालाही ऑफिसमध्ये चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. कुटुंबाशी थोडासा संघर्ष होण्याची शक्यता आहे, पण कुठलीही गोष्ट करत असताना असं सांगितलं जातं की थोडा विचार करत जा, बोलताना थोडंसं खोलवर विचार करून बोला, कारण या गोष्टी तुम्हाला थोडासा त्रासदायक होऊ शकतात. तुळा राशीच्या लोकांसाठी नवीन काहीतरी सुरू कराल तुम्ही, व्यवसाय किंवा नवीन विचार तुमच्या मनामध्ये येतील, त्याच्यावर नीट विचार करूनच निर्णय घ्या, म्हणजे नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल. धार्मिक जे स्थळ आहे तिथेही तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. उपाय आपल्याला काय करायचा आहे तर उपाय आपल्याला विष्णू सहस्त्रनाम करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळी जी फळं असतात किंवा पिवळ्या वस्तू असतात त्या गरिबांना दान करायच्या आहेत. नक्कीच चांगल्या गोष्टी तुळा राशीच्या लोकांसाठी होतील. बेस्ट ऑफ लक.